बहुजन मराठा समाजाचे नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली माननीय विनायकराव मेटे यांनी शाळकरी वयापासूनच मराठा महासंघाचे काम सुरू केले। माननीय मेटे साहेबांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या सहकार्यानं मराठा महासंघाची धुरा समर्थपणे सांभाळली। महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले। 1995 साली शिवसेना भारतीय जनता पक्ष या युतीला समर्थन देण्याचा अखिल भारतीय मराठा महासंघाचा निर्णय झाला। युतीची सत्ता आल्यानंतर ठरल्याप्रमाणे माननीय मेटे साहेब विधान परिषदेवर प्रथमच आमदार झाले। त्यानंतर सलग 5 वेळा मेटे साहेब विधान परिषदेवर आमदार झाले। हाही एक विक्रमच म्हणावा लागेल। पण असे असतानाही त्यांनी कधीही समाजाच्या प्रश्नांशी तडजोड केली नाही। महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि छत्रपती शिवरायांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबई येथे अरबी समुद्रात उभे राहिलेच पाहिजे। या 2 महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी साहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला। 5 जानेवारी 2002 रोजी महाराष्ट्रातील अनेक समाज धुरंधरांच्या साथीनं दुर्गेश्वर किल्ले रायगड येथे शिवछत्रपतींच्या समाधी स्थळाच्या साक्षीनं जगदीश्वराच्या मंदिरात आयुष्यभर समाजहितासाठी कोणतीही तडजोड करणार नाही अशी कार्यतत्परतेची शपथ घेतली आणि शिवसंग्रामची स्थापना केली। शिवसंग्राम संघटनेची घोडदौड राज्यभर सुरू झाली। प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात शिवसंग्रामचा भगवा ध्वज डौलानं फडकू लागला। विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण सगळीकडेच कार्यकर्त्यांची फौज मराठा आरक्षण आणि शिवस्मारक यासाठी आक्रमक झाली। मोर्चे, मेळावे, आंदोलने, रास्ता रोको अशा माध्यमातून सरकारवर दबाव येऊ लागला। फेब्रुवारी 2008 मध्ये माननीय मेटे साहेबांनी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून मराठा आरक्षण रथयात्रा काढली। या यात्रेचा समारोप मुंबई येथे श्री शिवाजी पार्क येथे 2.5-3 लाख जनतेच्या साक्षीनं झाला। श्री शिवाजी पार्क शिवसंग्रामने गरजून गेले तरीही आघाडी सरकार ढिम्मच राहिलं, फक्त आश्वासने देत राहिलं। 2014च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या होत्या। माननीय मेटे साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला निर्वणीचा इशारा दिला। लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वीच सरकार विरोधात देता का जाता हा प्रश्न विचारणारा लाखोंचा भव्य मोर्चा काढला। या मोर्चानंतरही आघाडी सरकारचा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं आपल्या आमदारकीवर लाथ मारून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्याचा कठोर निर्णय सर्व कार्यकर्त्यांच्या सहमतानं घेतला। या आधीपासूनच लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब भाजपा शिवसेनेच्या महायुतीत येण्याचा आग्रह करत होते। त्यांच्या विनंतीला मान देत माननीय विनायकराव मेटे साहेबांनी महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून महायुतीसोबत शिवसंग्राम मित्रपक्ष म्हणून सहभागी होण्याचा निर्णय घेतला। मराठा आरक्षण आणि शिवस्मारक या प्रमुख मागण्यांबरोबरच शेतकरी कर्जमाफी, शेतकरी पेन्शन योजना, विद्यार्थ्यांच्या समस्या इत्यादी गोष्टींवर अनुकूल चर्चा झाल्यानंतर माननीय गोपीनाथराव मुंडे, माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय रामदासजी आठवले, माननीय खासदार राजू शेट्टी, माननीय महादेवराव जानकर यांच्या साक्षीने शिवसंग्राम महायुतीमध्ये सामील झाले। लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी शिवसंग्रामने राज्यभर जोमाने प्रचार केला। अपेक्षेप्रमाणे महायुतीला घवघवीत यशही मिळाले। पुढे शिवसंग्रामला केवळ 2 जागा मिळाल्या। त्यातही शिवसंग्रामच्या नेत्या डॉक्टर भारतीताई लव्हेकर या मुंबईतील वर्सोवा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आल्या। राज्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले। शिवसंग्रामने शिवछत्रपतींच्या स्मारकासाठी जो संघर्ष केला त्याचे फलित म्हणून सरकारने या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी उच्चस्तरीय समिती निर्माण केली। या शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद माननीय विनायकराव मेटे यांना मिळणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे। छत्रपती शिवरायांच्या शिवनीतीला केंद्रस्थानी मानून आजवर वाटचाल सुरू असलेल्या शिवसंग्रामचा शेतकरी, कामगार, महिला, तरुण, विद्यार्थी यांच्यासह समाजातील सर्व घटकांसाठी सतत संघर्ष सुरू आहे। माननीय आमदार विनायकराव मेटे साहेबांसारखे लढाऊ नेतृत्व शिवसंग्रामला लाभलंय। आपण हाती घेतलेल्या समाजसेवेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी शिवसंग्रामचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध आहे।
सामाजिक कामांच्या पूर्ततेसाठी राजकीय भूमिका घेणे अपरिहार्य असते. याचसाठी समाजाची आणि कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेता शिवसंग्राम प्रणित नवीन राजकीय पक्ष आपल्या समोर येत आहे. बहुजन मराठा समाजाचे झुंजार नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माननीय आमदार विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन होत असलेल्या राजकीय पक्षाचे समाजाच्या सर्व थरातून स्वागत होत आहे. हाती घेतलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत अविरतपणे झगडणाऱ्या शिवसंग्रामच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनता आजवर ठामपणे उभी राहिली. याच विश्वासाने अवघा महाराष्ट्र या पक्षाच्या सोबत निश्चितपणे राहील याची खात्री वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या विचारानं शिवसंग्राम संघटना गेली 17 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचं काम करते. या 17 वर्षाच्या प्रवासामध्ये शिवसंग्रामच्या माध्यमातून या राज्याचे आणि बहुजन समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं काम झालं आहे. मग मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असू दे किंवा आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न असू दे किंवा आमच्या शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्याचा विषय असू दे किंवा विद्यार्थ्यांचा MPSCचा प्रश्न असू दे किंवा बेरोजगारीचा विषय असू दे किंवा महिलांच्या बद्दलचा मुली कमी होण्याचा प्रश्न असू दे, हे सगळे प्रश्न शिवसंग्रामने स्वतःच्या ताकदीनं शिवाजी महाराजांच्या विचाराला बांधील राहून सोडवण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आहे. पण हे सगळे प्रयत्न करत असताना अनेक अडचणीला सामोरं जावं लागलं. राजकीय पक्षांच्या लोकांना सांगितलं तर या सामाजिक प्रश्नावर कोणत्याही राजकीय पक्षांचं किंवा नेत्यांना स्वारस्य दिसून आलं नाही. जी पाहिजे त्या पद्धतीनं या प्रश्नाकडं ओढा कधी त्यांचा दिसला नाही. आणि म्हणून शिवसंग्रामने ठरवलं आहे कोणत्याही प्रकारे तडजोड यामध्ये आम्ही करणार नाही. छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींनी जी मान स्वाभिमान शिकवला त्या स्वाभिमानाची लढाई या महाराष्ट्रामध्ये आजपासून आम्ही सुरू करतो आहे. जय भवानी, जय शिवरायाचा गजर करा आणि उद्याच्या लढाईला सज्ज व्हा.